कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना भाजप प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारने संविधानिक नियमानुसारच योग्य ती कारवाई करावी लागेल असे स्पष्ट केले। बावनकुळे म्हणाले, कोणाला आमदारकी किंवा मंत्रिपदावरून काढण्यासाठी ठरलेली प्रक्रिया आहे। न्यायालयाने जी काही शिक्षा सुनावली आहे त्यावर संबंधित व्यक्तीला वरच्या न्यायालयात जाण्याचा पूर्ण अधिकार आहे। सरकारने गंभीर गुन्ह्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी पार पाडावी लागेल आणि ती प्रक्रिया विधिसम्मत पद्धतीनेच पार पडेल। ते पुढे म्हणाले की संविधान आदी विधिमंडळातील नियमानुसार निर्णय घेतले जातात। या प्रकरणातही सरकार नियमांची अंमलबजावणी करेल। कृषी मंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत। मात्र बावनकुळे यांनी या संपूर्ण प्रक्रियेविषयी स्पष्ट भूमिका मांडली आहे। असे ताशेरे न्यायालयाने ओढले माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत सरकार त्यांचा राजीनामा कधीपर्यंत घेणार आहे? असं आहे की कुणाला आमदार पदावरून काढणे किंवा मंत्री पदावरून काढणे याकरता जी प्रोसेस आहे, आता जी काही आपल्याला कोर्टाने सजा सुनावली आहे त्यावर तातडीनं वरच्या कोर्टात जायचं आहे। एक कोर्टाने सुनावून दिल्यानंतर वरच्या कोर्टात जाता येतं, वरच्या कोर्टात जाता येतं। आपल्याकडे सर्वांना मुभा आहे, तुम्हाला म्हणा तर माणिकराव कोकाटे आता आपापल्या जे काही त्यांना निर्णय आला आहे माणिकराव कोकाटेबद्दल त्यावर ते पुढच्या कोर्टात जातील। सरकार तुम्ही असं समजता असं की गंभीर गुन्ह्यावर त्याचा राजीनामा घेतला पाहिजे वगैरे वगैरे, यावर एक प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमधून जावं लागतं। नाही, मला असं वाटतं की त्याच्यामध्ये त्यांना बेल भेटली का, त्यांना जमानत भेटली का, साऱ्या गोष्टी या नियमानुसार आहे। तर बेल भेटली असेल तर काय, जमानत झाली असेल तर काय, या सर्व गोष्टीचा एक विधिमंडळाचे नियम आहेत, आपल्या संविधानामध्ये नियम आहे। तर संविधानानुसार कोणी सुटू शकत नाही। संविधानाच्या नियमात जे जे बसेल ते सारं सरकारला कारवाई करावीच लागते। देशासह गावखेड्यातील वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।